जय गुरु. जय गुरु जय गुरु हा, जय गुरु. जय अं, गुरु. जय गुरु. एक मिनिट थांबूया आपण. तर काल मी एक असं थोडस विषादानी आणि थोडीशी गमतीशीर अशी एक मेसेज टाकला होता, आणि त्याच्यावर आपल्या ग्रुपवरती थोडीशी चर्चा सुरू झाली. तर मग मला असं वाटलं, पण मग ती चर्चा म्हणजे प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपापली मतं मांडली असं मला वाटतं. पण त्यात मला असं दिसलं की जसं मी लिहिलंय की सनातन आणि धर्म, या दोन शब्दांचा जो गर्भित अर्थ आहे किंवा जो अपेक्षित अर्थ आहे, त्याच्याविषयी गैरसमज असल्यामुळे ती चर्चा वाढली थोडी. आणि म- मग म्हटलं की आपण एक याच्याविषयी थोडस आज बोलूया. हम्म. आणि जसं मी मागे सांगितलं होतं की फेब्रुवारी ची परीक्षा झाल्यानंतरच आपल्याला याविषयी एक चर्चा करायची होती. पण तेव्हा काहीतरी माझं राहून गेलं ते, म्हणजे दुसऱ्या काहीतरी अडचणी आल्यामुळे. पण म्हटलं आज आपण याविषयी बोलूया. हम्म. अं, ठीक आहे. तर दोन 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 शब्दांशी आपण हे करत होतो, एक सनातन आणि दुसरा धर्म. हम्म. आणि चर्चेमध्ये आपण बघितलं की सनातन या शब्दाविषयी लोकांना मी सनातनी आहे किंवा मी सनातनी नाही, हा, आणि त्याच्याविषयी मग ते बरोबर आहे. मी सनातनी आहे कोणी म्हणतो, कोणी म्हणतो मी सनातनी नाही. सनातनी म्हणजे सकारात्मक, सनातनी म्हणजे नकारात्मक, बरोबर. मग कोणी म्हणे मी धार्मिक आहे, धार्मिक नाही, मग धार्मिक म्हणजे काय, वगैरे अशा आपल्या या चर्चा सुरू झाल्या, बरोबर. तर थोडक्यात या शब्दांचे, आणि यात मी कोणाला दोष पण देऊ इच्छित नाही, कारण प्रत्येक जण शेवटी आपल्या भावना व्यक्त करतो. तो आपल्याला जो जो अर्थ कळले, ज्या शब्दाचा जसा अर्थ कळलेला असतो त्यानुसार प्रत्येक जण आपल्याला तो शब्द वापरतो आणि त्यानुसार त्या भावना व्यक्त करतो. त्यामुळे तसं काही म्हणजे त्याच्या त्याच्या दृष्टीने प्रत्येक जण आपापल्याशी प्रामाणिक असतोच, नाही का. पण हे दोन शब्द काय, कारण आपल्या पूर्ण संस्कृतीशी हे दोन्ही शब्द खूप निगडीत आहेत, सनातन आणि धर्म. तर याचा आपण नीट अर्थ समजून घेऊ, आणि मग काय असेल तर आपण चर्चा पण करू शकतो आजच्या दिवशी. एक म्हणजे धर्म. तर धर्म हा जो शब्द आहे ना, तर हा धृ धारयती, हम्म, या धातूपासून आलेला आहे. हम्म. हा, तर तो धारण करणारा, तो म्हणजे धर्म. हम्म. ध्रुव धारण, आता काय धारण करणारा, तर समाजाला जो धारण करतो तो धर्म. हा, समाज म्हणजे आपल्या, आणि हे आपल्या धर्माचंच वैशिष्ट्य आहे रादर. पुन्हा धर्माची व्याख्या करताना पुन्हा आपल्याला धर्माचाच आधार घ्यावा लागतो. पण ते बरोबर आहे, कारण आपल्या संस्कृतीमध्ये धर्म याच्यावरती खूप चिंतन केल्या गेलेलं आहे. हम्म. याचं मूळ चिंतन आपल्याला दिसतं. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विशतो मृत्वात्य तिष्ठत दशांगुलम, हे जे पुरुष सूक्त आहे, ऋग्वेदातलं, तर याच्यामध्ये हे पुरुष म्हणजे हा हा पुरुष कोण, तर हा समाज पुरुष. तर समाज पुरुषाच विषयीचं चिंतन ते पुरुष सूक्त आहे. हा, आणि याच्यामध्ये ब- तर हा समाज म्हणजे नुसता एक
काय त्याला म्हटलं, चार लोक एकत्र आलोय किंवा एक टोळी एकत्र आली काहीतरी लूटमार करण्याच्या उद्देशाने, हा, त्याला समाज म्हणतो का आपण? किंवा आपली संस्कृती त्याला समाज म्हणत नाही. आपल्या संस्कृतीला समाज किंवा समाजाविषयी एक वेगळा खूप मोठी अपेक्षा आहे. खूप मोठा अर्थ समाज या शब्दाकडून अपेक्षित आहे. आणि ती अपेक्षा जर साध्य व्हायची असेल तर आपली संस्कृती असं मानते की एक त्याला धारण करणारं, किंवा नियमन करणारं असं एक कोड ऑफ कंडक्ट हवं, आणि ज्याला आपली संस्कृती धर्म असं मानते. समजलं? तर इथं धर्माचा आणि उपासना पद्धतीचा संबंध नाही. इथं आहे समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या उद्धारासाठी. हा, आणि उद्धार जेव्हा मी म्हणतो तेव्हा दोन्ही गोष्टी येतात. एक भौतिक उन्नती किंवा भौतिक प्रगती, आणि आध्यात्मिक प्रगती. या दोन्ही प्रगतींसाठी हं, समाज समाजाला ज्या नियमनाची किंवा कंट्रोलिंग, मॉनिटरिंग ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ज्याची आवश्यकता असते, हं, तर त्याला आपण धर्म असं म्हणतो. आता धर्माचं व्यवच्छेदक लक्षण काय? हं, तर एक म्हणजे धर्माची विशिष्ट मूल्य असतात. जसं हा, एक उदाहरण देईन की मी जेव्हा कॉर्पोरेट कंपनीत होतो, एक म्हणजे आधीच्या, म्हणजे बऱ्याच आधीच्या रादर, तेव्हा हे ISO 9000 वगैरे आलं. हं. आणि त्यात आम्हाला सांगण्यात आलं, ISO इम्प्लिमेंट करताना, की तुमच्या कंपनीला एक विशिष्ट पॉलिसी पाहिजे, त्याच्या आधी व्हिजन पाहिजे, मिशन पाहिजे, आणि पॉलिसी पाहिजे. व्हिजन म्हणजे ध्येय, मिशन म्हणजे तुम्हाला ते ध्येय कसं अचीव करायचं, कुठल्या म्हणजे याने तुम्ही पुढे जाणार, आणि मग कुठल्या पॉलिसीज तुम्ही अडॉप्ट करणार ते व्हिजन आणि मिशन साध्य करण्यासाठी. तर धर्माची धर्माची सुद्धा अशीच म्हणजे त्रिस्तरीय रचना आहे. एक म्हणजे शाश्वत मूल्य काय धर्माची. हं. त्याला मग आपण भले हिंदुत्व म्हणू किंवा सनातन म्हणू किंवा आर्य म्हणू, शब्द काही असू देत. हा, पण समाजाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्या धारणा पद्धतीची मूल्य काय? हं. उदाहरणार्थ, एकमेकांच्या मतांचा आदर करणं. बरोबर? आपल्याला आपली प्रगती करण्याचा हक्क आहे, जोपर्यंत ती प्रगती दुसऱ्याच्या प्रगतीचा आड येत नसेल तोपर्यंत, नाही का? अशी काही जी मूल्य आहेत, हं, तर तर ती मूल्य कुठली? हं, आणि त्या मूल्यांचं जे कोडिफिकेशन झालेलं आहे, किंवा त्या मूल्यांविषयी जे चिंतन केलेलं झालं, तर त्याला म्हटलं जातो आपण की धर्म पद्धती किंवा धर्माचं विश्लेषण. हं. तर मी जी काही सुभाषितं तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवली होती, हा, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे पहिलं एक हे दिलं होतं सगळ्यात सुरुवातीला, धर्म म्हणजे काय. हं. तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, हा, न ब्रूयात न सत्यम अप्रियम, प्रियम च नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातन. हा, तर ही सनातन धर्माची मनुस्मृतीमध्ये, हा, तर मनुस्मृती वेगळ्या कारणासाठी किंवा बदनाम करण्यात आलेली आहे, पण तो वेगळा विषय. पण मनुस्मृती ही महात्मा गांधी आणि विनोबा भावे या लोकांनी सुद्धा त्याला म्हणजे गौरवलेलं आहे. त्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवा. तर ही सनातन धर्माची ही व्याख्या व्याख्या किंवा लक्षण मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे ते असं की, हा, सत्यम ब्रूयात म्हणजे काय, खरं बोलावं. प्रियम ब्रूयात, प्रिय बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम, जे खरं आहे पण अप्रिय आहे ते उगीच बोलू नये.
आणि प्रियमच न अमृतम अनृतम ब्रूयात. म्हणजे प्रिय प्रिय आणि आणि सत्य अनृतम म्हणजे सत्य नसलेलं. की म्हणजेच हं. असत्य नसलेलं म्हणजे सत्य. प्रिय आणि सत्य बोलावं, हाच सनातन धर्म आपला आहे. बरोबर. तर ही सनातन धर्माचं एक लक्षण मनुस्मृतीत सांगितलेलं आहे. दुसरं लक्षण असंही सांगितलेलं आहे, सत्तेनोत्पद्य. म्यूट करा हा जरा, कोणीतरी जे आहे त्यांचा आवाज हे येतोय. हा. तर सत्तेनोत्पद्यते धर्मो दयादानेन वर्धते, क्षमायां स्थाप्यते धर्मो क्रोध लोभाद विनश्यती. दुसरं आपल्या धर्माचं लक्षण काय फार मोठं, की हा धर्म सत्याने उत्पादित झालेला आहे किंवा निर्माण झालेला आहे. त्याचा पाया जो आहे तो सत्य आहे. नंतर दयादानेनं वर्धते. याचं धर्माचं वर्धन कशाने झालेलं आहे? दया, बुद्धी, करुणा, दया आणि दान. हम्म. नंतर क्षमायाम स्थाप्यते धर्म. नंतर या धर्माची जी स्थापना आहे, म्हणजे स्थिरता धर्माला कशाने आलेली आहे? तर क्षमेने. आणि धर्माचा नाश कशाने होतो? तर क्रोध लोभा विनश्यती. क्रोध आणि लोभ समाज जीवनात जेव्हा व्यक्ती क्रोधाचा आणि लोभाचा अंगीकार करतात, तेव्हा धर्माचा नाश होतो. कारण का? मग सगळेजण आपापलेपणा, स्वार्थीपणा, हं, खेचाखेची, म्हणजे थोडक्यात टोळीवाल्यांची वागणूक ही जी होते ती सुरू होते. मग तो धर्म राहत नाही. बरोबर. तर आणि तर हे झालं धर्माची, म्हणजे धर्माचं लक्षण. हं. आता थोडस मी धर्माची अजून आपण लक्षणं घेऊ, पण त्याच्या आधी आता सनातन या शब्दाविषयी जरा विचार करू. सनातन म्हणजे काय? हं. जसं तर ते आधीच्याच वाक्यात सांगितलं होतं आपण, की सत्य म्हणजे सत्य आणि प्रिय. जे प्रिय आहे आणि जे सत्य आहे, असा जो धर्म आहे, सत्य सगळ्या म्हणजे सत्यावर आधारित आणि सगळ्यांचं प्रिय करणारा, हा धर्म आहे सनातन धर्म. हं. आणि हा सनातन म्हणजे शाश्वत. हं. सनातन या शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो की शाश्वत. तो नित्य आहे, अनित्य नाहीये. कारण क्रोध आणि लोभ हे कधी नित्य असू शकत नाही. ते फक्त नाशच करणार. नित्य आनंद कशाने मिळणार? सत्याची कास धरल्याने, नाही का? आणि बाकीचे जे गुण आहेत, दया, क्षमा वगैरे, यांनी नित्य आनंद मिळणार. हा. किंवा प्रिय होणार. तर म्हणून सनातन धर्म ज्याला आपण म्हणतो, हा नित्य धर्म आहे. आणि नुसत्या मानवाचा नाही, तर सगळ्या जीवांचा, विश्वातल्या सगळ्या जीवांचा हा नित्य आणि शाश्वत धर्म आहे. हा. म्हणजे पूर्ण विश्वाला हा धारण करतो. म्हणून त्या आणि नित्य, म्हणजे याला कंटिन्युइटी आहे हे. आणि हा म्हणजे याचं जे शाश्वत मूल्य आहे, तर ते प्रसंगानुरूप विशिष्ट जागी एक धर्म चालेल, दुसऱ्या जागी दुसरा धर्म चालेल, विशिष्ट काळी एक धर्म चालेल, 200 वर्षांनी तो बदलणारा नाही, तो शाश्वत आहे. म्हणून त्याला सनातन म्हटलं जातं. की जी ज्याला आपण वैश्विक मूल्य म्हणतो ना, की जी कुठेही कुठल्याही काळी कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही प्रदेशात जी मानली जातात, लागू पडतात, हा, त्याला सनातन मूल्य किंवा सनातन धर्म हे नाव. लक्षात आलं आपल्याला सनातन आणि धर्म म्हणजे काय? सनातन म्हणजे शाश्वत, आणि धर्म म्हणजे जो समाजाला धारण करतो म्हणजे समाजाला त्याच्या भौतिक प्रगतीसाठी आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी जो पुढे नेतो, तो धर्म. आणि मला सांगा,
ही हा मूळ अर्थ समजल्यावरती कोणी असं म्हणू शकतं की मी धार्मिक आहे किंवा नाही, किंवा सनातनी आहे की नाही, हा विषयच उद्भवत नाही का. जे काय वादविवाद होतात ते या शब्दांचे अर्थ न कळल्यामुळे होतात, या दोन शब्दांचे. अजून मी तुम्हाला दोन तीन सुभाषितं पाठवली होती. एक म्हणजे सुखार्थम सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः सुखम नास्ति विना धर्मम तस्मात् धर्म परो भव. हे महाभारतातलं आहे. हं की सर्वभूतानां, सगळे सगळे प्राणी मात्र त्यांना काय हवं असतं? सुख हवं असतं. हं. आणि त्यांची तीच प्रवृत्ती आहे. हं. पण विनाधर्म, जर त्यांनी धर्म पाळला नाही, हं, धर्माची मूल्य जर पाळली नाही, तर त्यांना सुख मिळणार नाही. मग ते आपापसात लढून मरतील सगळे. हं. फक्त विनाश होईल. म्हणून ध- तस्मात धर्म परो भव, म्हणून सगळ्यांनी धर्मपरो म्हणजे धर्मपरायण किंवा धर्माचं पालन करणारा हो, असं या उपदेशात असा उपदेश या सुभाषितात सांगितलेला आहे. हम्म. अजून एक, अथ अहिंसा क्षमा सत्यम ह्री श्रद्धा इंद्रिय संयमाः दानम इज्जा तपो ध्यानम दशकम धर्म साधनम. आता या धर्माची साधनं काय, 10 साधनं सांगितली आहेत. लक्षणं म्हणा, साधनं म्हणा. काय तर अहिंसा. हा, उगीचच कोणाची हिंसा करणं, उगीच हा शब्द मी वापरतोय, त्याला म्हटलं जातं की ही हिंसा होते. हा, आणि ती न करणं म्हणजे अहिंसा. क्षमा, हम्म, दुसऱ्यांच्या अपराधांना पण क्षमा करणं, म्हणजे दुःख धरून न बसणं, हा एक गुण. सत्यम, नेहमी सत्याची कास धरणं. ह्री, ह्री म्हणजे काय? लज्जा, म्हणजे ज्याला आपण निर्लज्जता नको. हा, वाईट गोष्टींची लाज वाटायला पाहिजे. हा, तर री, त्याला म्हणतो आपण री, की एक मला चुकीच्या गोष्टी काही मी जर करत असेल किंवा कोणी करत असेल समाजात, तर त्याला ते लाजीरवाणी गोष्ट वाटली पाहिजे. ते नंतर श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? की परमेश्वरावर, वैश्विक शक्तीवर विश्वास, त्याला विकास. म्हटलं जातं श्रद्धा. इंद्रिय संयमा, इंद्रियांचा संयम म्हणजे भोगलोलुपतेच्या विरुद्ध आचरण. म्हणजे इंद्रियांना पूर्ण निग्रह नाही म्हटलेलं आहे इथं. हा, इंद्रिय निग्रह नाहीये. निग्रह हे योगाचं, हठयोगाचं वगैरे लक्षण होईल. इंद्रिय संयम हे सगळ्यांना जमू शकतो. हा, म्हणजे मर्यादित स्वरूपात इंद्रियांचा, इंद्रियांद्वारे उपभोग, त्याला म्हटलं जातं इंद्रिय संयम. नंतर दानम, दान, आपल्याकडे जे आपल्याला जे मिळतं ते काही प्रमाणात समाजाला परत करणं, त्याला म्हटलं जातं दान, नाही का. कारण आपल्याला जे मिळतं त्यात समाजामुळेच ते आपल्याला मिळालेलं असतं. त्यात समाजाचाही वाटा असतो, आणि तो समाजाला परत करणं, समाजातल्या दुर्बल घटकांना, त्याला म्हटलं जातं दान. इज्जा, इज्जा म्हणजे यज्ञ. ते दानाचीच पुढची आवृत्ती, प्रगत आवृत्ती आहे इज्जा, म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे त्याग. दान आणि त्याग मध्ये फरक आहे. दानामध्ये थोडीशी अपेक्षा असते, हम्म, उपकाराची, परतफेडीची, हा, किंवा मोठेपणाची. पण त्यागामध्ये ती पण नसते. त्याग म्हणजे दिलं आणि विसरून जायचं, त्याला म्हटलं जातं त्याग. तप, तप हा म्हणजे काय? की शरीराला किंवा स्वतःला कष्ट देऊन काहीतरी साध्य करणं. हम्म. स्वतःला, तप हा म्हणजे त्रास देऊन काहीतरी कष्ट साध्य, सहज सहजतेने मिळणं नाही, काहीतरी कष्ट करायचं. म्हणजे आपल्याला जे प्राप्त करायची आहे जी गोष्ट, त्याच्याकरता कष्ट करण्याची तयारी, आणि ते कष्ट, त्याला म्हटलं जातं तप. ध्यानम म्हणजे शेवटी ध्यान, म्हणजे जे आपलं ध्येय आहे
त्याचं त्याच्याविषयी विचार करणं, चिंतन करणं, त्याला म्हटलं जातं ध्यान. तर हे धर्माची ही साधनं मानली जातात. आता ही जी साधनं तुम्ही बघाल, तर यात कुठेही उपासना किंवा पंथ किंवा विशिष्ट देवदेवता यांचा उल्लेख नाहीये. अजूनही कुठेही आलेला नाहीये त्याच्यामध्ये. हम्म. आता अजून एक धर्माचं तर ही धर्माची 10 साधनं झाली. अजून धर्माची लक्षणं, आणि हे फारच छान म्हणजे सुभाषित आहे हे. प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता उपास्यानामने अनियम एतद् धर्मस्य लक्षणम. म्हणजे प्राम वेदेषु प्रामाण्य बुद्धी म्हणजे वेद म्हणजे ज्ञान. तर वेदांचं जे ज्ञान आहे त्याचं बुद्धी प्रामाण्य म्हणजे वेदांना मानणं, वेद प्रमाण. हं. बुद्धीने आपण वेदांना प्रमाण मानणं आणि त्याच्यावर बुद्धी म्हणजे बुद्धीचा प्रयोग करणं. हे एक धर्माचं लक्षण. दुसरं, साधनानाम अनेकता. हं. आता हे करण्यासाठी जी साधनं वापरली जाईल, हं, त्याच्यात अनेकता असेल, विविधता असेल. हं. समजलं? म्हणजे ज्ञान प्राप्तीची साधनं अनेक असतील. हं. नंतर अ, अ, धर्म पालनाची साधनं पण अनेक असतील. हं. तर त्यामुळे साधनानाम अनेकता, उपास्यानाम अनियम. आणि हे फार महत्वाचं आहे. उपासना पद्धती जी आहे त्याला नियमच नाही काही. आणि हे आपल्या विशिष्ट हिंदू उपासना पद्धतींचं हे लक्षण आहे की एक उपासना पद्धती नाही, अनियम. उपासनेला काही नियम नाहीत. ज्याला जी जशी वाटेल त्याला तो तशी उपासना करायला मोकळा आहे. हम्म. एतत् धर्मस्य लक्षण. आणि हे आपल्या धर्माचं लक्षण आहे. हं. म्हणजे हे काही कोणी मी म्हणतो म्हणून कर असं नाही. तुला जे वाटेल, तुला ज्या देवतेची जशी उपासना करावीशी वाटेल तशी तू कर. हे आपल्या धर्मानेच मोकळीक दिलेली आहे आपल्याला. हम्म. आणि शेवटचं सुभाषित मी पाठवलं होतं या सगळ्यांवरती, की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेष धर्मेण हीना पशुभिः समाना. म्हणजे हे तसा वैश्वधर्म हा जो आहे सगळ्या प्राणी मात्रांसाठी आहेच. हम्म. पण जेव्हा समाजाच्या आध्यात्मिक उन्नती विषयी जेव्हा बोललं जातं, हा, तेव्हा जो धर आध्यात्मिक उन्नतीला जो धर्म मदत करतो, हं, तर तो पशूंचा धर्म म्हणजे बाकी जीवमात्रांचा धर्म आणि आपला आत्मिक किंवा आध्यात्मिक उन्नतीचा धर्म याच्यात वेगळेपण येतं. कारण बाकी सगळे जे पशूंचे जे धर्म आहेत ते काय सांगतात? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. बरोबर? या पूर्ण जन्माला आल्यापासून प्रत्येक जीव या 4 गोष्टींचा विषयी विचार करत असतो. आहार, खाणं; निद्रा, आराम किंवा झोप; भय, सतत भीती, हं, मला काय होईल, मी जगेल का, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि सुख म्हणजे मैथून. हे त्याच्या दृष्टीने सुखाची परमावधी प्रत्येक पशुला कुठल्याही योनीमध्ये. पण धर्मो हि तेषाम अधिको विशेषक. पण ज्यांना आध्यात्मिक उन्नतीची आस आहे त्यांच्यात आणि बाकी पशूंमध्ये काय फरक असतो? तर हे जे लोक असतात हे परायण. कारण हा धर्मच त्यांना आध्यात्मिक प्रगतीकडे नेतो. बाकी आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही नेत, नाही का? तर अशा रीतीने हे आपण म्हणजे मी 5-6 एक सारांश म्हणून ही सुभाषित पाठवली होती. आणि यातनं जरा धर्म आणि सनातन याविषयी जरा बरंच विवेचन करण्यात केलं. मी करायचा आता प्रयत्न केला. तर अजून 2 गोष्टी सांगतो. काय झालं
की पाश्चात्य विद्वानांनी, कारण त्यांना धर्म ही संकल्पनाच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी उपासना पद्धती किंवा पंथ यालाच धर्म म्हणायला सुरुवात केली. हम्म. कारण त्यांच्या दृष्टीने एकेश्वर किंवा ज्याला सेमेटिक रिलिजन्स म्हणतात सेमेटिक म्हणजे इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी किंवा ज्युइझम, तर ही सगळी सेमेटिक पद्धती आहे. म्हणजे विशिष्ट त्या फक्त उपासना पद्धती आहे. कारण तिथे सगळं आणि आपला धर्म जो सांगतो तो उपासनाम नियम, म्हणजे आपल्यामध्ये उपासनेचा नियमच नाहीये, नाही का. त्यामुळे मोठा फरक आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने रिलिजन आहे, पण रिलिजन म्हणजे धर्म नाही. हम्म. हा कन्सेप्ट आपल्या संस्कृतीत पूर्णपणे वेगळा आहे, आणि हा कोणी आज नाही निर्माण केलेला, आज किंवा 100-200 वर्षात. हा प्राचीन काळापासून आलेला आहे, वेदांपासून आलेला आहे. आणि म्हणूनच त्याला आपण सनातन धर्म म्हणतो. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित की सुप्रीम कोर्टाने सुद्धा जेव्हा हिंदुत्व, सनातन, आर्य किंवा नुसता धर्म हे चारही शब्द तसं म्हटले तर जवळपास समानार्थी आहेत आपल्या भारतीय संस्कृतीत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला 1985 साली की हिंदुत्व म्हणजे ही उपासना पद्धती नाहीये, ही जीवन पद्धती. आणि त्याच्यावरती तुम्हाला हे माहिती असेल की 2004 ते 2014 या 10 वर्षात तेव्हाच्या सरकारने 3 वेळा सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन केलं की तुम्ही ते जे जजमेंट दिलेलं आहे की हिंदुत्व ही उपासना पद्धती नाही, हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ, जीवन पद्धती आहे, तर याचा पुनर्विचार करा म्हणून. पण सुप्रीम कोर्टाने 3 वेळा त्याला सांगितलं नाही, तो जो निर्णय आहे त्यात आम्ही बदल करू इच्छित नाही असं. त्यामुळे एक समाधानाची गोष्ट ही आहे की आपली न्यायव्यवस्था सुद्धा पूर्णपणे मानते की आपला जो सनातन धर्म किंवा हिंदुत्व या दृष्टीने ही जीवन पद्धती आहे. उपासना पद्धती त्यात अनेक नियम किंवा विविधता, अनेकता असू शकते, पण ती आपल्या धर्माला पूर्णतः मान्य आहे. तर हे मला शेवटचं सांगायचं होतं. आणि सनातन शेवटचं म्हणजे सनातन म्हणजे शाश्वत, हे लक्षात ठेवायचं. बाकी त्याला काय सनातनी, त्याला असा काहीतरी काय त्याला प्रतिगामित्वाचा किंवा मागास बुरसट विचारांचा असा जो वास लावला जातो या शब्दाला, तो पूर्णपणे चुकीचा आहे. लोकांना असं वाटतं मी सनातनी आहे म्हणजे काय, मी बुरसट आहे, जुन्या वळणाचा आहे, असं, जो पूर्ण चुकीचा अर्थ आहे. आणि म्हणून लोक म्हणतात नाही नाही मी सनातनी नाही, मी मॉडर्न. पण वास्तविक सनातन म्हणजे काय, तर माझी मूल्य जी आहेत, जीवन मूल्य आहेत, ती शाश्वत आहेत, ती काळाच्या कसोटीवर उतरलेली आहे. बरोबर. म्हणून त्याला सनातन म्हटलं जातं असं. आणि धर्म हे तर मी सांगितलेलंच आहे, बरं, त्याच्यावर विवेचन केलेलंच. तर ठीक आहे, मला सांगायचं होतं ते थोडक्यात मी सांगून झालं माझं, दोन्ही शब्दांविषयी स्पष्टीकरण. आणि मला असं वाटतं प्रामाणिकपणे की या अर्थ या अर्थाने जर आपण बघितलं तर कालची जी चर्चा होती त्याला तसं, म्हणजे त्याचं मूळच, म्हणजे त्याचं कारणच नाहीसं होईल त्या वादविवादाचं, नाही का. कोणाला काही विचारायचं असेल किंवा सुचवायचं असेल तर सांगू शकता. अगदी छान होतं सर. तो राग तुम्ही दूर करताय. फारच छान सांगितलं सर. हा. प्रसादला काही विचारायचं होतं का काय, मला अर्धवट वाक्य ऐकवलं. आणि मी म्हटलं तुम्ही आमच्यामधला अंधकार पूर्णपणे नाहीसा करताय, त्याबद्दल शतशः ऋणी आहोत आम्ही. खरं आहे सर. व्हेरी नाईसली खरंय. एक्सप्लेन सर. व्हेरी नाईस. येस, सुपर. कारण सनातन आणि धर्म म्हणजे शेवटी आपण हा. सगळे सत्यम शिवम सुंदरम अशा विचाराचेच आहोत. त्यामुळे त्याच्यात कोणी काही वेगळं मानायचं असं हे बदलू नाही. शकत नाही. बरोबर आहे. हम्म. हा, तेच. धन्यवाद शाश्वत सर, आहे. खूप छान सांगितलं. फारच छान आणि सांगितलं सर.
आणि याच्यावर तसं अजून मग आता पुढे काय माहितीये, पण हा पाया आहे. हे जे मी सांगितलंय ना, किंवा ही जी धर्माची आणि सनातन या शब्दाची लक्षणं, तर याचा हा पाया आहे. हम्म, आता याच्या पुढे हम्म, अं, आहे बरंच काही आहे आपल्या सनातन धर्मामध्ये, पण हम्म, हम्म. ते या पायावर आधारित आहे. या पायाशी कुठेही कॉम्प्रोमाइज नाहीये त्याचं. बरं. आता या पायावरती जसं आपण इमारत एखादी असते की त्याचा पाया भक्कम असतो, आणि मग कोणी 10 मजली बांधतो, कोणी राजवाडा बांधतो, कोणी मंदिर हम्म. बांधतो, पण पाया पक्का पाया असणं फार महत्वाचं असतं. तर हा हो. आपल्या सनातन धर्माचा पाया आहे. मग आता तुम्ही याच्यावर एखादी इमारत तुम्ही म्हणजे शिव उपासनेची करा, देवी उपासनेची करा, योग मार्गाची करा, खरंय. भगवद्गीता करा, काही करा. वेगवेगळं आहे, हम्म. पण सगळ्यांचा पाया समान आहे. हा बरोबर. फार म्हणजे सर महत्वाचा. सनातन, हा म्हणजे सनातन हा विश्वव्यापी आहे असंच म्हणता येईल ना? अगदी विश्वव्यापी आहे. आणि जो या तत्वांना बरोबर. मानतो, हे जे मी हा. सांगितलं, ही जी तत्व किंवा लक्षणं, तो हम्म सनातन धर्मी आहे असं मानायला अजिबात प्रत्यवाय नाही. हम्म हम्म हम्म. हा, जी म्हणजे 10 लक्षणं. सनातन हा, धर्मामधूनच हे बाकीचे सगळे जे काही सो कॉल्ड धर्म आपण म्हणतो वेगळे वेगळे, त्या ख्रिश्चॅनिटी वगैरे, हे नाही नाही, उत्पन्न तो झाले का? होऊ पण शकतात. त्या उपासना पद्धती आहेत त्या फारच संकुचित आहेत. हम्म. समजलं ना, त्या फारच हा हो. संकुचित हा आहेत. हा, हम्म. त्यांच्या दृष्टीने जसं आता म्हणजे बोलायला हरकत नाही की इस्लाम धर्माच्या दृष्टीने जो हम्म. म, जो इस्लाम मानत नाही तो काफिर, आणि त्याला एकतर तुम्ही हो. मुसलमान तरी करा, नाही तर त्याचा नाश करा. इतका संकुचित हम्म विचार आहे त्या धर्मामध्ये. बरोबर. हम्म. हो. आणि आणि त्याचं काय, जे काय त्यांचं फायनल आहे ते फक्त जो मुसलमान आहे त्यालाच मिळेल. म्हणजे सगळा जोर त्यांचा उपासना पद्धतीवर आहे. सेम इज ट्रू अबाउट ख्रिश्चॅनिटी, सेम इज ट्रू अबाउट, कारण डे ऑफ जजमेंट ते म्हणतात. डे ऑफ जजमेंट मध्ये काय, की तो येशू किंवा तो प्रॉफेट, म्हणजे तिथे सगळे ते हम्म. मेसेंजर्स आहेत, प्रॉफेट वगैरे. हो हो हो. हा, हो आपल्या याच्यात बरोबर सर. आपल्या याच्यात परमेश्वर आणि आपल्यामध्ये भेदच नाहीये काही. हा, हम्म, बरोबर. हम्म. मध्ये कोणी निरोप्या किंवा दलाल नाहीये आपल्यामध्ये. तर खूप डिस्टर्बन्स येतोय का ऐकू? कोणी मध्ये म्यूट म्यूट करायला करा पाहिजे. सगळ्यांनी. हा, सर मध्ये. ह्याच्यामध्ये आस्तिकता आणि नास्तिकवाद याची वेगळा प्रवाह चालतो, तर याबद्दल आपण काय म्हणाल? हा, तर आता हे जे ना म्हणजे आता आता जी आपली षट दर्शनं जी आहेत, ते आपण थोडं याच्यामध्ये एक दर्शन आहे चार्वाक दर्शन. हम्म. आता तशी आपल्यामध्ये बरीच दर्शन आहे, सांख्य दर्शन वगैरे वगैरे, पण अगदी मी त्यातलं जे एक्स्ट्रीम जे आहे त्याचाच फक्त उल्लेख चार करतो, भाग असतो. चार्वाकाचा. तर चार्वाकाचं तत्वज्ञान आहे की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे म्हणजे तर ते जे दर्शन आहे, तर त्याला सुद्धा आपण दर्शन मानलेलं आहे. कारण चार्वाक म्हणतो की पुढे काय आहे, पुढचा जन्म कोणी पाहिलेला आहे. हा, त्यामुळे आता आहे ते मजा करा असं. पण त्याला सुद्धा आपल्या धर्मामध्ये एक दर्शन म्हणून स्थान दिलेलं आहे. दर्शन म्हणजे काय, विचार पद्धती. हा, तर आता चार्वाक सुद्धा मी असं म्हणेन की सनातन धर्माचा एक भाग आहे. कारण का, की ते दुसऱ्याच्या जीवावर मजा करा किंवा दुसऱ्याला लुबाडून मजा करा असं म्हणत नाहीत ते. फक्त त्यांचं म्हणणं आहे की उपासना कशाला करायची, कोणाची करायची, कारण पुनर्जन्म नाहीच आहे. मी आलो, उपभोग घ्या, हे काय भौतिक गोष्टी आहे त्याचा, आणि मेल्यावरती सगळं संपलंय. पण ऍज ल तुम्ही बघाल तर चार्वाक दर्शनात सुद्धा ही जी आता आपण लक्षणं दिली, सत्य, अहिंसा, वगैरे वगैरे, याला कुठे काट दिलेला नाहीये. त्यामुळे एखादी व्यक्ती जर नास्तिक असेल तर त्यांनी काही बिघडत नाही विशेष, सनातन त्याच्या सनातन धर्मीय असण्याशी किंवा नसण्याशी. तो जर दुसऱ्यांचा आदर करत असेल, अहिंसा करत असेल, समाजाला दिलेलं समाजाला ऋण परत करत असेल, नाही का, क्षमाशील असेल, दयावान असेल,
तर तो पूर्णपणे सनातनी आहेच, नाही का? यात काही शंका असण्याचं कारण नाही. हा, ठीक आहे, त्याची उपासना पद्धती वेगळी आहे किंवा त्याला अजून योग्य उपासना कशाची करायची याचा त्याचा शोध सुरू आहे किंवा असं म्हणता येईल, फार तर फार. सर, आपण वसुधैव कुटुंबकम असं मानूनच पुढे जातो ना. आपल्या ह्याचं तेच वैशिष्ट्य आहे. हो, तर सगळ्याच त्यामुळे म्हणजे आणि पृथ्वीलाच आपण एक कुटुंब मानलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा त्याच्यामुळे म्हणतो ना की ऍक्च्युअली हम्म, हिंदू धर्म किंवा सनातन धर्मात धर्माच्या कोणी बाहेरही जाऊ शकत नाही आणि परत येऊ पण शकत नाही किंवा तसं म्हटलं तर, कारण हे सगळं म्हणजे बाकी सगळ्या धर्मांना म्हणजे तुम्हाला बदलावे लागतात आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, पण इथं तो काही प्रकारच नाहीये, नाही का? कारण इथं ही विचार पद्धती आणि आहे. विचार पद्धतीचा अंगीकार केला की तो माणूस करेक्ट. सनातन धर्मीय झाला. त्यामुळे कळालं का? हिंदू हा धर्म नाही ना म्हणतायत, ही विचार पद्धती किंवा काय म्हणूया आपण, विचारधारा असं म्हणता येईल का? म्हणून सर्वोच्च न्यायालय ते सांगितलं ही जीवन पद्धती आहे, विचार पण हम्म. नाही, जीवन, वे ऑफ लाईफ. हम्म, हो हो, हा, करेक्ट. इथे नुसता विचार आणि नाही, म्हणजे विचार सर्वांना म्हणजे सर्व हा बोला. सर्वांना सामावून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. हो, त्याच्यामुळेच तर त्याचं जास्त महत्व आहे. कारण बाकीचे धर्म किंवा जे मानलेले त्यांनी उभे केलेले त्यांच्या वृत्ती खूपच संकुचित आहेत आणि ते मान्यच करत नाहीत त्या बाकीच्या गोष्टी. हा, पण ठीक आहे, म्हणजे पण मी असंही म्हणेल की आपण त्यांचा विचारही करायची गरज नाही. समजलं ना? म्हणजे हा. हम्म. म्हणजे आपण त्यांच्यावर जास्त वेळ तरी कशाला घालवायचा. आपण वी खरंय. शुड नो व्हॉट वी आर, असं. हो. येस. हा. आणि आणि हाच विचार म्हणजे आपण जेव्हा आता म्हणजे हे मी थोडक्यात सांगितलं, पण हाच विचार आपण आपल्या पूर्ण समाजात पसरवायचा की सनातन धर्म म्हणजे काय. आणि आपण म्हणजे आपला धर्म सर्वश्रेष्ठ आहेच, यात वादच नाही, पण तो का सर्वश्रेष्ठ आहे? निवळ माझा शिव किंवा विष्णू मोठा आहे म्हणून तो मोठा नाहीये सनातन धर्म. समजलं ना? किंवा माझ्याकडे हम्म. मोक्ष आहे आणि हे म्हणून तो मोठा नाही झाला. या ही जी विचार पद्धती आहे, ही जी जीवन पद्धत, सर्वसमावेशक जीवन पद्धती आहे, याच्या बाकी कुठल्या सो कॉल्ड उपासना पद्धती किंवा विचार पद्धती जवळपासही पोहोचू शकत नाही. म्हणून आपला हा विचार पद्धती किंवा ही जी जीवन पद्धती आहे ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि याला तेच तर. दुसऱ्यानी कोणी आरसा दाखवायची पण, आरशात बघायची पण गरज नाही आपल्याला. आपल्याला हो. माहिती आहे आपण हो, कोण आहोत ते. हा, कारण आपलं हे म्हणजे सूर्य तळपतोय, त्रिकाल बाधित सत्यच आहे ते. हा. त्याला हम्म. काही म्हणायचं कुणी, ऑब्जेक्शन घ्यायचं सूर्य कारणच नाही सूर्याला आरसा तसं. दाखवायची गरज नाहीये तसं. हा. स- हा, संपूर्ण विश्वासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं. फक्त अगदी. कोणा एकासाठी, कुठल्या एका हा. धर्मासाठी असं हा. नाही मागितलं. म्हणजे अगदी हा विचार किती व्यापक आहे. त्यांच्या ते- जवळपास कुठे सुद्धा आपण पोहोचू शकत अगदी नाही. अगदी बरोबर. म्हणजे या सनातन धर्माचं सर्वेपि वै सुखिनः सन्तु. दास कुठनं वि- हा, आलाय? सर्वे संतु निरामय आपलं आहेच ना. तर तसंच थांब, धर्माचं फॅन म्हणजे मी लावून. पसायदाना म्हणजे यात सनातन धर्माचं जे वैशिष्ट्य आहे तेच पसायदानात सांगितलंय, आता विश्वात्मके देवी. थांब, हे, ओढून देऊ हो का नाही हो. का? तुला? आणि ओढून देऊ सगळ्यांची का? संतुष्टी हे जरा हो. म्यूट करा हा बाकीच्यांनी. त्याच्यामध्ये म्हटलंच आहे ना, जे खळा हो, सॉरी हा, तुम्हाला म्यूट केलं मी, खूप हा, आवाज येतो. नाही हा, नाही बोला. तेच हा, ते पसायदानात आहेच ना. ज्ञानेश्वर म्हणतात जे वाईट वागतात त्यांची वृत्ती बदलू दे, हो हो, हो. फक्त जे वृत्ती बदलू खळांची दे. नाही, व्यंकटी सांडू. हा, त्यांनी दुष्टांचा नाश असं सुद्धा म्हटलेलं नाहीये. दुष्ट असं नाही, सुद्धा बुद्धीचा, म्हटलं दुष्ट नाही. दुष्ट त्यांचे बुद्धीचा, प्रवृत्तींचा हा नाश. हा, हा, असं म्हटलंय. हा. तर ठीक आहे, असं आहेच म्हणजे. आहे म्हणजे. हा, तर मला खरंय. आणि इनफॅक्ट आपला ह्या जे संस्कृत वर्ग किंवा याच्या आधी, तर याची सगळ्याची प्रेरणा ही सनातन धर्मच आहे. आणि हो. म्हणूनच मी मागे म्हटलं होतं की आपण याविषयी जरा अजून चिंतन करू, एक सिरीज घेऊया, पण ते तेव्हा जमलं नाही. पण मग कालचा वादविवाद मी बघितला आणि मग मला वाटलं नाही बाबा, ते जे